को पावर्ड बाय टेक्नो। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर ह्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि या 2 दिवसाच्या दौऱ्यांमध्ये ते महिला विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत। आता आपल्यासोबत ताई आहेत। ताई, काय सांगाल, तुमचा जळगावचा दौरा आहे, कशा पद्धतीने हा दौरा असणार आहे? आज सकाळी पहिली बैठक ही कलेक्टर ऑफिसला आहे। साधारण जळगाव जिल्ह्याचा आढावा या निमित्तानं DV केसेस असतील, मिसिंग केसेस असतील, एकंदर परिवहनच्या संदर्भातल्या काही अडचणी असतील, विद्यार्थ्यांच्या काही अडचणी असतील, महिलांच्या योजनांच्या संदर्भात काही अडचणी असतील आणि त्याचा सगळा एकंदर आढावा हा सकाळच्या भागामध्ये पण करतो आहे। नंतर आमच्या पक्षाच्या वतीनं वॉल सिग्नेचर ही फार मोठी मोहीम आम्ही महाराष्ट्रभर राबवली आहे। आदरणीय दादांनी 10व्यांदा अर्थसंकल्प मांडला आणि आमच्या महिला भगिनींना भरभरून दिलं। महायुती सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अर्थमंत्री आदरणीय दादांनी जी लाडकी बहीण योजना आणली त्या माध्यमातून या योजनेला आमचा पाठिंबा आहे आणि ही योजना 5 वर्ष पुढे अखंडित चालू राहावी यासाठी आम्ही समर्थन देतो। अशा पद्धतीची ही राज्यभरातली मोहीम आहे। आम्ही ती शहरात घेतो आहे, जिल्ह्यात घेतो आहे आणि अनेक ठिकाणी अनेक भागांमध्ये घेतो आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांशी देखील संवाद साधणार आहे। बदलापूरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती खरं तर विद्यार्थ्यांमध्ये असलेला अवेअरनेस असेल, त्यांच्यासाठी असलेले टोल फ्री क्रमांक असतील, शिक्षक पालक संघटना आहेत, सखी सावित्री, या सगळ्यांच्या माध्यमातून हा आढावा या निमित्तानं घेण्यात येणार आहे। ताई, आता राज्यामध्ये बदलापूरच्या घटनेनंतर जळगाव जिल्ह्यामध्ये पण चिमुकलींवर अत्याचाराच्या घटना घडल्या। त्या घटनांमध्ये काही घटनांमध्ये तर थेट त्या चिमुकलीची हत्यासुद्धा करण्यात आलेली आहे। यानंतर जनमानसामध्ये जो रोष उभा राहिलेला आहे, यामध्ये अनेक लोकांची म्हणणं आहे की यामध्ये कडक कायदे आहेत, मात्र आरोपीला थेट फाशीची शिक्षा झाली पाहिजे। त्यासाठीची जी अंमलबजावणी कायद्यामध्ये शक्ती कायदा असेल तो झाला पाहिजे, असं आपण विरोधकांकडून सातत्याने टीका केली जाते किंवा जनमानसाची मागणी आहे। तर तुम्ही एक महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, याबाबत काही पाठपुरावा केंद्र शासनाकडे किंवा सरकारकडे आहे का? तसा काही कायदा होणार आहे का? राज्य महिला आयोगाचं पदभार स्वीकारल्यानंतर माझी पहिली शिफारस शासनाला ही शक्ती विधेयक मंजूर व्हावं यासाठीच होतं आणि ते विधानसभेमध्ये शक्ती विधेयक मंजूर करून ते राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आलं। यामध्ये काही विधेयकामध्ये त्रुटी न राहता ते पारित व्हावं यासाठी आम्ही सर्वजणच प्रयत्न करतो आहे आणि साहजिकच जनमानसामध्ये कोणत्याही अशा अन्याय अत्याचाराच्या घटना घडल्या तर आरोपीला शिक्षा झाली पाहिजे आणि ती कठोर शिक्षा झाली पाहिजे, ही जनमानसातली एक भूमिका असते आणि ती योग्य आहे। यामध्ये आम्ही स्वतः राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोल्हापूरला एका खोची गावामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला। यामध्ये आम्ही पाठपुरावा केला, आरोपीला फाशीची शिक्षा झाली होती। मावळचं कोथरणे प्रकरण असेल, यामध्येही आरोपीला फाशीची शिक्षा झाली। म्हणजे या सगळ्या घटनांमध्ये वेल्ह्यातल्या एका कातकरी समाजाची घटना होती, तर पाठपुरावा करून त्यांना फाशीची शिक्षापर्यंत ही पोलीस यंत्रणा प्रशासन घेऊन जातं। शेवटी परत त्यांना एकदा दयेचा अर्ज देण्याचे एक मुभा मिळालेली आहे, त्याच्यामुळे तिहेरी जन्मठेप दुहेरी जन्मठेप सुनावल्या गेल्या। म्हणजे कायद्याच्या प्रोसेसमधून आम्ही त्यांना फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन गेलेलो आहोत। शेवटी संविधान आहे, आपल्याकडं घटना आहे, या सगळ्या माध्यमातून आपण हे सगळं करत असतो। पण कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय मिळावं ही भूमिका आहे, त्यासाठी आम्ही पाठपुरावा करतो। ते आता नुकतंच बाप्पाचं काल विसर्जन झालं। आगामी काळामध्ये विधानसभा निवडणुका आहेत, संपूर्ण पक्षांची तयारी सुरू आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा अजितदादांचा दौरा झालेला आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, फडणवीस असतील। आपण सध्या महायुतीमधून सध्या तरी चित्र असं दिसतं आहे की निवडणुकांना सामोरे जाणार आहात, काय वाटतं ते काय होईल विधानसभेमध्ये? लोकसभेला ज्या पद्धतीने आम्ही एकत्रित निवडणुका लढवल्या तशाच महायुतीच्या माध्यमातून विधानसभेला निवडणुका लढणार आहोत। महायुती भक्कम आहे, विरोधकांना त्याची भीती वाटते आणि 10व्यांदा अर्थसंकल्प मांडताना अजितदादांनी महिलांसाठी आणलेला लाडकी बहीण असेल, त्या अगोदरच्या आमच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताईंच्या माध्यमातून राबवलेली लेक लाडकी योजना असेल, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा, लखपती दिदी, आणि यामुळे महिलांना थेट लाभ मिळालेला आहे। महाराष्ट्रामध्ये 1,60,00,000 महिलांपर्यंत प्रथमच सरकारपासून थेट लाभ खात्यामध्ये जमा होताना पहिल्यांदाच ह्या योजना आलेल्या आहेत। त्याच्यामुळे महिला भगिनींनी अतिशय खुश आहेत, त्यांनी चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिला आहे आणि एकंदरच यामुळे विरोधक डिस्टर्ब झालेत, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांच्या पोटात दुखतं आहे आणि म्हणून अशा काहीतरी नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतो। त्यांनी महायुतीची काळजी करू नये, त्यांनी महाविकास आघाडीची काळजी करावी।
तर लाडकी बहीण योजनेवरूनच तुमच्यामध्ये श्रेय घेतलं जातं असं चर्चा विरोधकांकडून केली जाते. जसं अजितदादा पवारांनी माझी लाडकी बहीण म्हटलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. त्यांच्या आमदारांचं म्हणणं आहे की ही योजना जी शासकीय नाव तिचं मुख्यमंत्री लाडकी बहीण आहे. अशा श्रेयवादावरून पण विरोधक टीका करतायत. तर दुसरीकडे लाडकी बहीणऐवजी सुरक्षित योजना आणली पाहिजे असं शरद पवारांनी म्हटलं होतं. आता मला असं वाटतं की महाराष्ट्रात जितके कठोर कायदे आहेत ते देशात कुठेच नाही. इतक्या चांगल्या पद्धतीचे कायदे महाराष्ट्रामध्ये आहेत. मी गेली 3 वर्ष झालं आयोगाच्या माध्यमातून काम करते. म्हणजे त्यांच्या काळामध्ये अनिल देशमुख गृहमंत्री असतानासुद्धा मी आयोगाचे अध्यक्ष होते. त्यावेळेच्या सर्वाधिक मिसिंग केसेस, ह्युमन ट्रॅफिकिंगच्या केसेस ही फाईल स्वतः मी गृहमंत्री म्हणून त्यांच्याकडे दिली. त्यावेळेस त्याच्यावर त्यांनी काही केलं नव्हतं. त्यावेळची आकडेवारी ही कदाचित आत्ताच्या आकडेवारीपेक्षा जास्त होती. त्याच्यामुळे महिला सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येक सरकार प्रयत्न करतच असतं. पण आपण विरोधक आहोत आणि लाडकी बहिणीच्या माध्यमातून टीका करत राहणं हा एकमेव अजेंडा विरोधकांनी राबवला आहे. तुम्हाला माहिती आहे संजय गांधी निराधार योजना आली, ती चांगल्या पद्धतीने राबवली गेली. पण सत्ताधारी असो विरोधक असो, म्हणजे आत्ताचे सत्ताधारी त्यावेळेस विरोधात होते, पण कधी कुणी असं राजकारण केलं नाही की एखादी घटना महाराष्ट्रात घडली म्हणून संजय गांधी निराधार योजनेचा संबंध त्या अत्याचाराशी जोडला नाही. आत्ता विरोधक काहीही झालं कुठे तर त्याचा संबंध लाडकी बहीण योजनेशी जोडतात. म्हणजेच उठता बसता झोपता त्यांना लाडकी बहीण योजनेशिवाय दुसरं सुचत नाही आहे. त्यांना पूर्णपणे कल्पना आली की इतके वर्ष आपण होतो पण कधी महिलांसाठी योजना आणू शकले नाहीत. पण दादांनी जी योजना मांडली ती महिलांसाठी अतिशय उपयोगी आहे आणि थेट महिलांना लाभ मिळत असल्यामुळे महिलांचा प्रतिसाद चांगला मिळतो आहे आणि एकंदरच येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचे पडसाद उमटताना दिसतील. म्हणून काहीही झालं तर तो संबंध जोडला जातो आणि टीका केली जाते. महिलांना सुरक्षा पाहिजे, आर्थिक सुरक्षा पाहिजे, त्यांच्यासाठी आपल्याला सक्षम आणि सबलीकरणाच्या माध्यमातून त्यांना पाठबळ दिलं गेलं पाहिजे, आत्मविश्वास दिला गेला पाहिजे. यासाठी ह्या सगळ्या योजना राबवलेल्या आहेत आणि महिला सुरक्षित ठेवण्यासाठीचा प्रयत्न आम्ही आमच्या सरकारच्या माध्यमातून राज्य महिला आयोग म्हणून करतो आहे. उद्या देखील आपल्या जळगावमध्ये मी आजपर्यंत आपण कधी पाहिलं नसेल की आयोगाचे अध्यक्ष जिल्ह्यात येऊन जनसुनावणी घेतात आणि ही माझी तुमच्या जळगाव जिल्ह्यातली दुसरी जनसुनावणी आहे. पूर्ण महाराष्ट्राचा दुसऱ्यांदा दौरा होतो आहे जनसुनावणीच्या मध्ये. 36 जिल्ह्यांमध्ये जागच्या जागी पीडितेला न्याय देणं ही आमची त्या पाठीमागचीच भूमिका आहे. अन्याय अत्याचार झाला तर तातडीने आम्ही सुमोटो दाखल करतो. आम्ही पीडिता पुढे येईल आणि मग ती तक्रार दाखल करायची वाट बघत नाही. आम्ही स्वतः सुमोटो दाखल करतो. आम्ही स्वतः अर्जदार होतो. आम्ही तपास प्रक्रिया राबवतो. आम्ही काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून काउन्सिलर पाठवतो. चार्जशीट दाखल करेपर्यंत आम्ही पाठपुरावा करतो. सरकारी वकील देऊन आम्ही त्यांच्या माध्यमातून शेवटपर्यंत न्याय देण्याची भूमिका घेतो. इतकं सगळं या माध्यमातून होत असतं. घटना घडूच नाही यासाठी आमचा प्रयत्न असतो. पण दुर्दैवाने या माणसांच्या कळपामध्ये हिंस्र श्वापदं वावरतात आहेत. विकृत मनोवृत्ती कुठेतरी आहे की काही ठिकाणी जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतो. उंबऱ्याच्या बाहेर 4 भिंतीच्या बाहेर कायदा सुरू होतो. पण जिथं 4 भिंतीच्या आत बाप मुलीवर बलात्कार करत असेल त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे त्या विकृतीला. पण अशा पद्धतीने माणसंसुद्धा वागतात. माणुसकी विसरलेत, नात्यांची वीण विसरलेत. आम्ही आमच्या पद्धतीने पूर्णपणे प्रयत्न करतो आहे की घटना घडूच नाही आणि त्याच्यासाठी आज काउन्सिलिंग म्हणून विद्यार्थ्यांशी मी संवाद साधायला आले. आजही आहे, उद्याही आहे आणि केवळ जळगावमध्ये नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही सायबर सुरक्षेचे कार्यक्रम राबवलेत. शिक्षक पालक संघटनेच्या माध्यमातून संवादाचे कार्यक्रम राबवलेत. तक्रार पेटी आहेत का, बीट मार्शल, दामिनी पथक काम करतात का, भरोसा सेल काम करते का, हे सगळं आम्ही पाहतोय. त्याच्यामुळे कदाचित विरोधकांकडे कोणत्याही योजना नाही, कोणत्याही संकल्पना नाहीत की जे नागरिकांपर्यंत घेऊन जावं आणि आपली भूमिका मांडावी. केवळ आणि केवळ लाडकी बहिणीवर टीका करणं हा आता त्यांच्याकडे एक कलमी कार्यक्रम उरला आहे का, तर त्यांनी त्याची धास्ती घेतलेली आहे. एक शेवटचा प्रश्न आहे. एकनाथ खडसे ज्येष्ठ नेते जळगाव जिल्ह्यातले पूर्ण राज्याचे, त्यांचा प्रवेश तात्काळात राहिलेला आहे. दुसरीकडे आता देवेंद्र फडणवीसांनी परवाच्या दिवशी प्रतिक्रिया देत असं म्हटलं होतं की त्यांच्या भाजपमध्ये प्रवेशाबद्दलचा निर्णय हा गणेशोत्सवानंतर होईल. म्हणजे 1-2 दिवसामध्ये तो निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या तरी खडसे राष्ट्रवादी शरद पवार गटात असल्याचं सांगत आहेत. तर आता त्यांच्या मुलीसाठी ते राष्ट्रवादी शरद पवार गटात जातील असं बोललं जात आहे. तर तुम्ही रोहिणी खडसेंना आवाहन कराल का की तुम्ही पण महायुतीमध्ये यावं? त्यांचे वडील भाजपमध्ये जाणार आहात तर तुम्ही पण भाजपमध्ये महायुतीमध्ये यावं असं तुम्ही त्यांना आवाहन कराल का? कुणी किती पक्ष फिरावे स्वार्थासाठी तो त्यांचा विषय आहे. आम्हाला आव्हान करायची गरज नाही आहे आणि तुमच्या माध्यमातूनच आम्हाला कळेल. आम्ही त्या भाजप प्रवेशाच्या बातम्या खूप दिवसापासून ऐकतो आहे. सोयीचं राजकारण करणं
ही खडसे कुटुंबियांची भूमिका दिसते. त्याच्यामुळं आम्ही TV9कडे पाहू काय बातम्या ते आम्हाला 2 दिवसात येतात. आता गणेश विसर्जन झालेलं आहे, बघू खरंच प्रवेश होतोय का, सुनाचं राजकारण झालं तर लेकीच्या राजकारणासाठी काय भूमिका घेतात हे महाराष्ट्र पाहिलं. महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी आहेत म्हणून रोहिणी खडसे सोयीस्करपणे शरद पवार गटात राहून उमेदवारी करणारच वाटतं का तुम्हाला? नाही, त्या काय करतील मी त्याच्यावर काय बोलू शकत नाही, ती त्यांची भूमिका आहे. पण महाराष्ट्र पाहतोय सीडी आहे करून ते तुतारी बरोबर आले, आम्ही त्यावेळेस बरोबरच होतो आणि योग्य वेळ आल्यावर दाखवू आमच्याकडे हे ते. आता नाही म्हणतात आहेत, म्हणजे सोयीचं राजकारण ते त्यांच्या पद्धतीने करत आले. तर ह्या होत्या आपल्यासोबत रुपाली चाकणकर, किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.